लागले, मी मुलांचा अभ्यास घ्यायला लागले, मी स्वयंपाक बनवायला लागले, मी गाणं म्हणायला लागले, मी रांगोळी काढायला लागले, मी माझं जे काम आहे ते करायला लागले, ते मनापासून करणं म्हणजे साधना आहे. ही साधना करत असताना माइंडसेट का क्लिअर आपण एक फोकसनी करायला पाहिजे आणि विचारांचं डिटॉक्स का करायला पाहिजे. मला नक्की माहिती हा वेळ वैद्यताईंना पुरणार नाहीये, कारण वैद्यताईंनी ही साधना केलेली आहे. साधना स्वतःची 45 वर्षाची योगाची साधना आहे आणि योगा हा बेस आहे माइंडसेट साठी. मानसशास्त्र आहे ते. मनावर खूप चांगले परिणाम होतात. खूप लोक विचारतात तुम्हाला हे कसं जमतं. हे जमायसाठी साधना करावी लागते. तुम्ही पण केली आहे, तुम्ही नाही केली असं नाहीये, पण आम्ही योग साधना केली आहे. योग साधनेमुळे मनावर आपल्याला नियंत्रण आणता येतं, त्याचं नियोजन करता येतं आणि हे साध्य झाले वैद्यताईंना. त्यामुळे हा विषय मी लगेच वैद्यताईंना कॉलवर म्हटलं, वैद्यताई उद्याला आपण विचारांचा डिटॉक्स बद्दल घेऊ आणि जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, योग रत्न आहे. त्यामुळे एवढी ओळख आता मनासाठी बास आहे. त्यामुळे अजून आयुर्वेद रत्न आहेत, संस्कृत रत्न आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला आजच्या विषयासाठी पॉवरफुल ओळख आहे. आणि एवढंच नाहीये, साधना करतायत, साधना घेतायत. घेणारा जो असतो ना, तो एकदा काय म्हणतात, लिहिल्यानंतर 10 वेळा आपण वाचल्यासारखं असतं. तसंच साधना करणारा एक पार्ट आहे, साधना घेणाऱ्याची अजून लायबिलिटी वाढते. म्हणजे मालतीताईंचा ओंकार कसला, पहिला ओंकार आणि आता ओंकार किती क्लास व्हायला लागला, कारण साधना व्हायला लागली. वर्ग केवढे क्लास व्हायला लागले शोभाताई, मालतीताई, शैलाताईंचे, कारण त्यांनी दुसऱ्याला शिकवायला लागले. म्हणजे हा फरक पडतो. स्वागत चौगुले एकदम क्लास वर्ग व्हायला लागले, कारण करणं आणि करवून घेणं याच्यामध्ये खूप फरक आहे. ती साधना वैद्यताईंनी केल्या. त्यामुळे जोरदार क्लॅप करू आपण वैद्यताईंसाठी. कंटिन्यू वैद्यताई. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. हरिओम. नमस्कार सगळ्यांना. वैशाली ताई अनम्यूट करा. हा, नमस्कार सगळ्यांना. आणि आता खूप छान एकतर सुरुवात, म्हणजे खरं म्हटलं तर विषयाची खूप छानशी सुरुवात आता आपल्या सुजाताताईंनी केली आहे. पहिलं म्हणजे मी सविताताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते, अगदी मनापासून. म्हणजे एकदा त्यांचं एक बघितलंय मी, की एक जबाबदारी घेतली की ती कशी पार पाडायची. ह्या म्हणजे खूप गुण आहेत त्यांच्यात, पण हा एक महत्वाचा गुण खूप भावणारा असा आहे. त्यामुळे त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा. खूप मदत करतात, खूप चांगली मदत करतात सगळ्यांना. आणि त्यामधून त्या सांगतात त्याप्रमाणे त्यांना छान दिसायला आवडतं. तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतं ना हो, छान दिसायला आवडतं. अगदी प्रत्येकाला असतं. आपल्या सुजाताताई नेहमी म्हणत असतात त्याप्रमाणे, की प्रत्येकाला आवडतं. म्हणजे सुजाताताईंना आवडतं, बायकांना आवडतं असं नाही, फक्त पुरुषांना पण आवडतं. आरसा आपल्या घरातली महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आरसा, आणि त्याकडे आपण बघत असतो. आणि शरीराचा म्हणजे एक चेहरा आपल्याला विशेषतः, की तो कसा छान दिसेल ह्याकडे लक्ष दिलं जात असतं. आणि आता आपण तर इथे आहोत शतायुषीमध्ये. शतायुषीमध्ये आपल्याला फक्त चेहऱ्याचंच आरोग्य सुधारायचंय, सौंदर्य सुधारायचंय असं नाही, तर सगळ्या प्रकारचं सौंदर्य सुधारलं पाहिजे. ह्यावरती आपल्याला न्यूट्रिशनच्या मॉर्निंग फ्युएल स्टेशनला सगळेजण काय काय आपण फोटोज काढताना मुळे एकदम आपल्याला डिटॉक्स करणारा, शरीराला डिटॉक्स करणारा असं एनर्जी ड्रिंकनी सुरुवात करत असतो. एनर्जी असेल तर आपण छानपैकी दिसतो, की म्हणजे चेहऱ्यावर एक कॉन्फिडन्स असतो, एनर्जी असते, मग तजेला येतो. न्यूट्रिशनने आलेला तजेला आहे, अजिबात आपल्यामध्ये कुठेही कमतरता नाहीये कशाची, असं म्हटलं, कुठलाही विकार नाहीये आपल्याला, की एक प्रसन्नता असते आणि मग चेहरा चांगला दिसतो. पण मग आपले हात पाय, जसं आता त्या म्हणल्या की इथलं मला नंतर लक्षात आलं, नेहमी म्हणजे सविताताई म्हणलं की 22 तक्रारी, आणि 22 तक्रारी त्यांच्या दूर झाल्या त्या शतायुषीमुळे. आणि ह्या शतायुषीमध्ये आता मनाचा डिटॉक्स हा पण विषय आपण शरीरासाठी करतोच आहोत. शरीरातली प्रत्येक गोष्ट नॉर्मल असावी, चांगली असावी, शुद्धीकरण, शुद्ध व्हावं आपलं शरीर, ह्यासाठी म्हणून निरनिराळ्या गोष्टी आपण इथे घेतो आहोत, म्हणजे योगामधल्या.
मग त्याच्यात शुद्धिक्रिया असतील, प्राणायाम असेल, शुद्धीकरणासाठीच आहे. शरीराच्या पण प्राणायाम, मनाच्या पण शुद्धीकरणाकरता. तर त्या गोष्टी आपण घेतो आहोत. मग काय आहे हा मनाचा डिटॉक्स? आता आपले धनाजी सर बोलतात बघा, ते कधीपासून बोलतात, मला त्यांचं इतकं विशेष वाटतं की आज कधीपासनं प्रत्येक वेळेला ते बोलत असतात. आणि माहित नाही मला त्यांच्याकडे लाऊडस्पीकर असतो की काय, एकदम मस्त आवाज. एकतर त्यांचा आवाज छान आहे, व्यक्तिमत्व सुंदर आणि अभ्यास भरपूर आहे. त्यामुळे ते कसं मनावरती बोलता येते ते बोलतात बोलतात, प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी सांगतात. म्हणजे हे खरोखरीच मन आणि मनाचं स्वच्छता, शुद्धी, एक मनाची ताकद, मनाचा कॉन्फिडन्स, म्हणजे मनाचं सौंदर्य हे ह्या सगळ्यावरती आहे अवलंबून. तुमच्या कॉन्फिडन्सवर आहे, सगळ्यावर आहे. मग आता मनाचा डिटॉक्स करायचा, याच्यासाठी आपण ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेली आहे आपल्या शतायुषीच्या कॉलवरती. आता पुढे कसं आहे की आपल्याला असं वाटत असतं की भरपूर वेळा दुसऱ्यांच्या चुका माफ करणं आहे एक आपल्या मनाच्या डिटॉक्स साठी खूप खूप आवश्यक आहे. काय होतं की आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, अजून डिजिटल डिटॉक्स करावा लागेल. कारण काय की आपल्याला त्या दुसऱ्यांच्या चुका माफ न करता आपण त्या सातत्याने मनामध्ये तो एक कप्पा भरलेला असतो अशा सगळ्या हा काय चुकला, तो काय चुकला, त्या दिवशी तिने काय हसलीच नाही माझ्याकडे, अरे रस्त्याने एवढं चालले होते, मी हसले, मी सांगत होते, हसत होते आणि ती समोरून हसलीच नाही, ओळख पण दाखवली नाही, बाजूने निघून गेली. अरे बापरे, आता काय हे म्हणजे. आणि मग त्याच्यावर आपण विचार करत राहतो, मनामध्ये सातत्याने ते घोळत राहतं की इतकी चांगली मैत्रीण, आता तिने असं केलं की तिने मला ओळख नाही दाखवली, साधं मला ओळखीचं हसू नाही दिलं. बघा, आपण प्रत्येक जण रस्त्याने जे दिसत असतात आणि जाता येताना तर उगीच कोणाकडे बघून हसत नाही आपण, जे ओळखीचे असतात त्यांच्याकडे बघून हसत असतो. म्हणजे एक त्यांना ओळखीचं हसू देतो की हो मी पाहिलं तुम्हाला, ओळखलं तुम्हाला. पण काही वेळेला असं होतं की ओळख असून पण मनात विचार असतील चालू, तर मग ते होत नाही. लांबूनच येताना दिसतंय ती मैत्रीण, पण तिच्या चुकाच आठवतायत. मैत्रीण आहे खरी, पण इतरांजवळ बोलताना आपण तिच्या चुकांबद्दल बोलत असतो. हे तिला म्हणजे हे ती करत असायची आणि त्यामुळे तिला परत तेच आठवतं सगळं की हिचं बघा त्या दिवशी ही पण असंच म्हणत होती, ती पण तिच्याबद्दल असंच म्हणत होती, असं म्हणून आणि आपण त्याबद्दल बोलत राहतो एकसारखं. आणि मग ते चुका माफ करणं, बघा आपल्याकडे सुद्धा पूर्वी याच्यामध्ये ह्याच कॉलवर सुद्धा आपण घेत होतो ऍफर्मेशन. मग ऍफर्मेशन मध्ये मैं दूसरों की खुद की और दूसरों की सभी गलतियां माफ करता हूं और आनंद से वर्तमान में जीता हूं. इतकं सुंदर त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे आणि ते खरंच खूप महत्वाचं आहे. त्या ऍफर्मेशन मधल्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला जर आठवल्या तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे आहेत. कोचेस कॉलवर आता व्हायला लागलेलं आहे, आपण पण भराभर कोचेस व्हायचंय, कारण इतकं छान हे सगळं आहे. तर आपण पण शिकवूया आणि दुसऱ्यांना शिकवण्याची ताकद मिळवूया. खूप छान ट्रेनिंग मिळतं आपल्याला, त्यामुळे ते पण आहे. तर मग हे जे आहे की दुसऱ्यांच्या चुका माफ करणं ही एक अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि खुदकी सुद्धा स्वतःच्या चुका असतात ते आपण विसरून जातो. आपण काय केलं होतं, आपण कसे वागलो, आपलं काय, हे सगळं आपण विसरून जातो. मात्र दुसऱ्यांच्या चुकांनी म्हणजे, आणि हे एका मैत्रिणीबद्दल झालं, अशा कितीतरी जणांबद्दल. एक आपल्या मेंदू मधला कप्पा हा भरलेला असतो आणि सातत्याने त्या कप्प्याकडे लक्ष, बाकी चांगले पण विचार असतात, पण तो जो एक कप्पा आहे तो इतका असा काय त्याला म्हणावं आपण, एक शॉर्ट टर्म अशा प्रकारचे असते, हार्ड डिस्क मध्ये असा फिट असा बसलेला आहे, तो असतो तो सगळा तो कप्पा आणि पूर्ण भरलेला. आणि
त्यामुळे ते एक व्यक्तिमत्व सतत म्हणजे दुसऱ्यांच्या चुका शोधणे, स्वतःच्या चुकांना त्रुटी असतात आपल्या पण आपल्याला त्या खरं तर माहिती पण असतात. पण चुकांची माफी दुसऱ्यांच्या मी चुकांच्या माफ करतोय. सकाळी उठल्या उठल्या ते आपल्याला म्हणायला पाहिजे, की मी माझ्या स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सगळ्या चुकांना माफ करीत आहे. आणि त्यानुसार वागणं पाहिजे. नुसतं आपण म्हटलंय म्हणून होत नाही. आपल्याला ते केलं पण पाहिजे. आपल्यामध्ये त्रुटी असतात भरपूर काही. आणि त्याबद्दल कधी-कधी आपल्याला त्या असे काही जण असतात, की त्या त्रुटी आपल्यातल्या माहिती असल्यामुळे मला हे जमणारच नाही. मला हे होणारच नाही. हे माझ्याकडनं होणंच शक्य नाही. मी खूप प्रयत्न करते, पण होणारच नाही. अहो, मी किती जणांना लिंक दिली, किती जणांना सांगितलं. नाही हो, साधं शतायुषीला जॉइन व्हायचं तरी ते होतच नाही. त्यामुळे आता ना कंटाळा आलाय ते लिंक पाठवायची आणि त्यांना फोन करायचा. ते आता ना मेसेज पाठवला तरी बघत नाहीत बघा. असं ते म्हणत असतात. पण मग मी काय करतो, मी पाठवतच म्हणजे ते जे काय आहे, तर ते चांगली गोष्ट आहे. ती करायला कंटाळा न करणं, ही सुद्धा मनाचं एक सौंदर्य आहे. मनाला स्वच्छ करणं आहे. त्यांच्याबद्दल एक गैरसमज करून घेणं, ह्याची काही आवश्यकता नाहीये. आ आपण करायचं आपलं काम म्हणून. आपण चांगला विचार ठेवायचा आणि लोक कारण त्यांच्या वागण्यावर आपलं नियंत्रण नसतं. योग शिकवतो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणं, संयम शिकवणं, ह्या गोष्टी योगामध्ये शिकवल्या जातात. योगामध्ये आपले षडरिपू आहेत, ते दूर करणं हीच एक सुंदर अशी शुद्धी आहे. पण ते सुद्धा त्यातला कुठलातरी एक बलवान असतो. एक असतो, 2 असतात, कदाचित सगळेच बलवान असतात. षडरिपू आणि ते तसे असल्यामुळे सुद्धा मनाची शुद्धी होत नाही. मनाचा डिटॉक्स होत नाही. ते डिटॉक्स करायचा प्रयत्न सुद्धा आपण करत नाही. आपण शरीरासाठी डिटॉक्स करतोय. आता भरपूर जण भाग घेतायत भाग घेतलेले आपण बरेच जण याच्यामध्ये आहोत. वेट लॉस मॅरेथॉनमध्ये आणि त्याच्यामध्ये डिटॉक्स असतात. एक 10 दिवसाचा असेल तर 2दा डिटॉक्स आणि कसं करायचं स्पेशल त्याच्यासाठी चर्चासत्र असतं म्हणजे माहिती सत्र असतं, चर्चासत्र पण होतात आणि ते सांगितलं जात असतं. मग हे सांगितलं जात असतं आणि ते फक्त त्यांच्याचसाठी सेशन असतं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनाच खरं म्हणजे माहिती झाल्या पाहिजेत. पण त्यासाठी आपण जॉइन झालो तर आपल्याला नक्की माहीत होणार आहे, की काय शरीराचा डिटॉक्स आहे. आणि शरीराच्या डिटॉक्ससाठी अनेक इतर ठिकाणी पण आपण ऐकत असतो आणि त्या डिटॉक्ससाठी आपण भरपूर प्रयत्न करतोय. आणि मनाच्या डिटॉक्ससाठी 3-3 सत्र ठेवलेले. सोमवारचं एक आहे, मंगळवारचं एक आहे, शनिवारचं एक आहे आणि रोजच्या ह्याच्यामध्ये सुजाताताई जेव्हा बोलत असतात मध्ये प्रत्येकाच्या अनुभवानंतर, प्रत्येक टॉपिक नंतर, आधी आणि नंतर जे काही बोलत असतात, ते सगळं खरं म्हणलं तर मनाच्या शुद्धीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, शरीराच्या, मनाच्या शुद्धीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हा जसा भाग होतो, की ऍक्सेप्ट करणं, आपल्या चुका सुद्धा ऍक्सेप्ट करणं, सॉरी म्हणणं, हे काही फार मोठं असं काम नाहीये की त्याची लाज वाटावी. पण आपल्याला लाज वाटते. सॉरी कसं म्हणू? माझी चूक मान्य कशी करू? मग ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, की हे जे काय आपल्याला दुसऱ्यांबद्दल रिग्रेट्स असतात, की बाबा ह्यानी असं केलंय, त्यांनी तसं केलंय, त्या माझ्याशी अशाच वागल्या. म्हणजे बघा बायका तर काय म्हणजे त्या स्वतः सासू झाल्या तरी स्वतःच्या सासूबाईंची पहिल्या दिवशी मी आले त्या दिवशी ते काय बोलल्या ते लक्षात ठेवलेलं असतं. म्हटलं ना हार्ड डिस्क मध्ये असतं सगळं. तर तिथे डिलीट मारायला शिकायला पाहिजे आहे आपल्याला. आणि ते डिलीट मारण्यासाठी हे सगळे टॉपिक खूप आवश्यक असतात आपल्याला. आपण इतरांना पण सांगितलं पाहिजे. तरच आपलं ते होणार आहे. आणि त्यामुळे अर्थातच ऍक्सेप्ट करणं, आपल्या चुका ऍक्सेप्ट करणं, स्वतःच्या मनाशी करणं आणि इतरांसमोर सुद्धा ऍक्सेप्ट करून त्यांना क्षमस्व म्हणायला काही लाजायला नको. तेव्हा मनाची शुद्धी होणार आहे. आता ही मनाची शुद्धी आहे, तर ह्या मनाच्या शुद्धीमध्ये एक असतं की नकारात्मक गोष्टी असतात. खूप मनामध्ये नकारात्मक गोष्टी असतात. म्हणजे नकारात्मक विचार असतात.
आणि निगेटिव्हिटी इतकी भरलेली असते. म्हणजे मी म्हटलं आता तसं हार्ड डिस्क मध्ये हे एक आहे आणि दुसरं म्हणजे ती मग ते हार्ड डिस्क मध्येच नकारात्मकता आहे. आणि नकारात्मकता असल्यामुळे ते जेव्हा कोणाशी सगळ्यांमध्ये बोलायला लागतात, तेव्हा त्यांचं ते सारखं ऐकून ऐकून, नकारात्मक विचार ऐकून ऐकून बाकीचे त्यांना टाळायला लागतात. आणि तरीही त्यांच्या ते लक्षात येत नाही की हे मला का टाळताय, माझ्यामध्ये नकारात्मकता आहे खूप. हे त्यांच्या मुळात लक्षातच येत नाही. इव्हन त्या नकारात्मकतेमधून निरनिराळे विकार निर्माण होतात, ताण निर्माण होतात मनावर, शरीरावर. त्यातनं निरनिराळे विकार निर्माण होतात शरीराचे, मनाचे. डिप्रेशन मध्ये जातात, फ्रस्ट्रेशन मध्ये पण जातात. पण तरी सुद्धा त्यांना ते आपण नकारात्मकता आहे आपल्यामध्ये हे त्यांना स्वतःशी सुद्धा ते एक्सेप्ट करत नाहीत, तर इतरांसमोर तर शक्यच नाही. आणि त्यामुळे ती दूर करायचा प्रश्नच येत नाही. तर ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी योगाभ्यास करावा लागतो, प्राणायाम करावा लागतो, नकारात्मक विचार दूर जायला गीता वाचावी लागते. गीतेमधले काही काही श्लोक अगदी इतके महत्वाचे आहेत की ते आपल्याला पतंजलींचे सूत्र, आपल्याला योगाचा अभ्यास करताना पतंजलींची सूत्र सुद्धा खूप खूप महत्वाची आहेत. आणि त्या सूत्रांमधून पण सांगितलेलं आहे, गीतेमधून सांगितलेलं आहे, आपल्या उपनिषदांमधून पण ते सांगितलेलं आहे. काही उपनिषदांमधले सूक्त आहेत, तर त्या सूक्तांमध्ये सुद्धा कोणावर त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या सगळ्यांसाठी काम केलेलं आहे त्या ऋषींनी, ज्यांनी ते सूक्त केलेलं आहे, तर ते आपल्याला कळत जातं. ते स्वतःचं नाव सुद्धा काही ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे अहंकार हा मोठा शत्रू आहे आपला, आणि तो आपल्या विचारांमध्ये असतो मनाच्या. आणि तो तो पण हार्ड डिस्क सारखा झालेला असतो. पण हार्ड डिस्क मधनं डिलीट मारता येतं ना आपल्याला, आपण ठरवलं तर. काही गोष्टी असतात त्या आपल्याला डिलीट करता येतात, तशा आपल्या सुद्धा मनाच्या त्या कप्प्यातल्या गोष्टी डिलीट करायला शिकलं पाहिजे. कारण ते होतात, प्रयत्न केला की होतात. चांगल्या माणसांच्या सहवासामध्ये आपण राहिलो, चांगल्या विचारांच्या माणसांमध्ये राहिलो, तर नक्कीच त्या सुद्धा आपल्याला डिलीट करता येतात. आणि मग त्या झाल्या की मन खरं म्हणजे डोकं हलकं व्हायला लागतं. म्हणजे मेंदूवर खरं तर त्याचा ताणच असतो या सगळ्या गोष्टींचा. नकारात्मकता असो, आपल्यामधली त्रुटी असो, आपला अहंकार असो, आपल्या त्रुटी आपल्याला न कळून घेणं किंवा त्या ऍक्सेप्ट न करणं स्वतःशी, इतरांशी, हे सगळे आपल्या त्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला खरं तर मनाची अत्यंतिक अशुद्धी करत असतात, पण त्या दुरुस्त पण करता येतात. आणि त्या दुरुस्त करण्यासाठी मात्र त्या त्या विचाराच्या सगळ्यांमध्ये आपल्याला आपण जॉईन झालं पाहिजे. आणि ते झालं आपण. आता किती जण सांगतात की आम्हाला, म्हणजे आपण सांगायला गेलो तर नाही, सकाळचा ना वेळ इतका घाईचा असतो ना. आपण सांगतो आहोत तुम्ही फक्त जॉईन करून ठेवा आणि फक्त ऐका. ऐकल्याने सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. तुम्हाला काय काय त्रास आहे ना त्याबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे. काय खायचं, काय प्यायचं, कसं खायचं, ह्याची पण माहिती मिळणार आहे. आपल्या शरीरातला एखादा विकार आहे तो कशामुळे झालाय तुम्हाला पण माहिती नसतं ते. आणि कुठेतरी आपण वाचत असतो, आजकाल आपल्याकडे आहे गुगल बाबा, आणि त्यामुळे तिथे वाचत पण असतो. पण नक्की मी त्याच्यावर काय करू, 17 जणांचे 17 विचार ते बरोबरच सांगतात का? सगळ्यांचे, प्रत्येकाचा आपला आपला विचार असतो. त्यामुळे तो सांगतो की नाही नाही, आता वृद्धांनी म्हणे ते हे अजिबात खाऊ नका, आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं अक्रोड, बदाम हे वगैरे तुम्ही खाऊ नका. म्हणजे काय आता की प्रत्येक जण आपल्या आपल्या विचाराने काहीतरी लिहित असतं. पटणार आहे का सगळ्यांना हे? आणि चांगले पण असतात, नाही हे खाल्लं पाहिजे, ह्याच्यामधनं प्रोटीन मिळणार आहे, ह्याच्यामधनं ओमेगा 3 मिळणार आहे, हे सांगतात. ते आपल्या इथे पण कॉलवर सांगितलं जातं. आणि मग त्याच्यामधनं आपल्याला कळतं ना, आपण मात्र त्या गोष्टी पालन करायला लागतो. कारण त्या पालन करावे अशा पद्धतीने आपल्या ह्या कॉलवरती सांगितलं जात असतं. आणि त्यामुळे आपण ते करत असतो. मग ह्या प्रकाराने आपण आपल्यामध्ये बदल केले पाहिजेत, तर आपल्याला काय करता येणार आहे, तर विचारांचा डिटॉक्स करता येणार. मी ना मैत्री करुणावरती बोलणार होतो आणि वेळ लागणार आहे. आणि त्यामुळे तो तर मनाच्या शुद्धीकरणासाठीचा, प्रसन्न अंतःकरणासाठीचा उत्तम असा श्लोक आहे. पण मग आपण तो नंतर केव्हा तरी बघू. हरिओम.
चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण वैद्यताईंसाठी. खरंच आहे, हे सगळं आपल्या लाईफ मध्ये व्हायला लागलंय ना, ते फक्त आणि फक्त मनामुळे व्हायला लागलंय. ह्याच मनाचा डिटॉक्स करणं, हार्ड डिस्क रिकामी करणं, लग्नाच्या वेळेला किती काय दिलं होतं ते आता लक्षात ठेवत बसण्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टी डिलीट मारणं. जोपर्यंत आपण डिलीट मारत नाही ना, तोपर्यंत आपण इतके जड असतो, इतके जड असतो की आपली प्रगती नाही, आपली अधोगती आहे. एक यान त्याच्या इच्छित स्थळाला जात असताना कितीतरी पाठ ते सोडत सोडत हलकं होत मग जात असतं. त्याच पद्धतीनं आपल्याला पण घडलेल्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा स्वीकारायला पाहिजे. स्वीकारला तर तुम्ही मान्य करता. आणि स्वीकार आपण म्हणतच नाही, वैद्यते आता बोलले ना, मी निगेटिव्ह आहे, माझ्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात, हे पहिल्यांदा लोक स्वीकारतच नाही. जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर ऍक्शनच घेत नाही. मग आपल्याला कुठलीही गोष्ट, स्वतःच्या चुका पण स्वीकारता यायला पाहिजे, दुसऱ्याच्या चुका स्वीकारा आणि डिलीट मारा. स्वतःच्या पण एक विचार करा, एक हातातनं काहीतरी पडलंय तुमचं आज सकाळी आणि ते फुटलंय, तर तुम्ही त्याचा विचार किती वेळ करतो आपण? आता किती पण वेळ विचार करून त्याला जोडता येणार आहे का? नाही येणार आहे. मग किती त्याचा विचार करणार आपण? ते सोडता यायला पाहिजे. मग दिवसभर तुम्ही कसे असता बघा. एखाद्याला चुकीचा शब्द तुमच्याकडं गेलाय, समोरचा व्यक्ती दुखावल्या, तर आपण अस्वस्थ असतो. ती व्यक्तीला किती वेळ अस्वस्थ असेल त्याने सोडून पण दिला असेल, पण आपण अस्वस्थ असतो. या सगळ्यातनं बाहेर पडता यायला पाहिजे. आणि या सगळ्यातनं बाहेर पडायचं म्हणजे चांगली संगत, चांगलं वाचन, चांगलं साधना, ह्या गोष्टी आपल्याकडं व्हायला पाहिजेत. या गोष्टी तुमच्याकडं चांगलं कर्म झालं ना, तरी पण तुम्हाला भारी वाटतं. एखाद्याला आपण ज्या वेळेला एखाद्याला मदत करतो, शब्दानी सुद्धा मदत केली तरी तुम्हाला भारी वाटायला लागतं. मला कोण हेल्थ टॉक घ्यायला या म्हटलं तरी पण मला लय भारी वाटतं, कारण आज माझ्याकडे चांगलं कर्म होणार आहे, कुणाला तरी चांगलं मार्गदर्शन होणार आहे, माझा आजचा हिशोब प्लस होणार आहे. म्हणून मी नेहमी बोलत असते बघा, न चिडता न मनात आणता मदत करा, रोज एकाला लिंक द्या. येवो न येवो तुमचं काम आहे. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. तो येणार आहे, नाही आला, तुम्ही त्याची अपेक्षा केली ना तो यावा म्हणून, तो आलाच नाही तरी पण वाईट वाटत नाही. त्याच ऊर्जेनं, त्याच एनर्जीनं आणि त्याच एक्साइटेडपणामुळं आणि त्याच शुद्ध अंतःकरणानं आपण बोलत राहायला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे. खूप भारी. हे पण एक साधन आहे बरं का. ह्याच्यामुळं पण तुमचे बॉडीतले सगळे नको असणार जे आहे ना, ते डिटॉक्स व्हायला लागतं. ज्या वेळेला चांगलं येत राहतं, चांगलं येत राहतं, त्यावेळेला निगेटिव्हिटी कमी होत राहते. हा माझा सेल्फ अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे हा. तुम्ही इतकं चांगलं कर्म करत राहा की ते कर्माचा प्रभाव हा तुमच्या ऍक्शनवर होतो, म्हणजे होतो, मनाच्या पण ऍक्शनवर होतो. म्हणून ऑलवेज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. ऑलवेज चांगलं कर्म, चांगले विचार. लोकांच्या बद्दल निगेटिव्ह आलं की पटकन असं स्वतःला चापट द्यायचं, चांगलं 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 विचार कर, असं सांगायचंय. सेल्फ टॉक खूप महत्वाचा असतो. स्वतःशी न बोलता जगाला परिवर्तन करण्यामध्ये आपण जातो. ओके, चलो. खूप लोक स्वतःवर काम करायला लागले. जसं शरीर डिटॉक्स झाल्याशिवाय मन डिटॉक्स होत नाही. शरीरात अशुद्धी आहे आणि त्याच्यामध्ये राहणारं मन शुद्ध कसं राहील? त्याच्यामुळं शरीराचा डिटॉक्स हा तुमच्या मनाच्या डिटॉक्स साठी पण उपयोगी पडतो. खूप मोठा टॉपिक आहे तो, खूप मोठा. तो एवढ्या वेळात सांगणं पॉसिबल नाहीये. ह्याच्याबद्दल आपण अजून घेत राहू. कारण का की हे जमलं तर मनावर आपण ऐकतो ना, धनाजी सरांच्याकडं इतकं ऐकतो, इतकं ऐकतो. पण ह्याच्याबद्दल ते डिटॉक्स कसं करायचं हे जोपर्यंत जमत नाही ना, तोपर्यंत नाही. आणि आपल्याला मगाशी षड्रिपू, मोह, माया, क्रोध, लोभ, मत्सर किती आहेत, किती 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 आहेत. म्हणजे ह्या सगळ्याबद्दल आपल्याला थोडं थोडं त्याच्यावर नियंत्रण आणता यायला पाहिजे. त्या वेळेलाच आपलं मन डिटॉक्स व्हायला लागतं. ओके, चलो. खूप भारी. शरीरावर डिटॉक्स करून शरीरावर काम करायला लागले, त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. लगे लोक एक्झिट करायच्या आधीच तुम्हाला सांगतो, उद्याचा टॉपिक लय क्लास आहे. उद्याचं फ्युअल इन्फॉर्मेशन एकदम पॉवरफुल आहे.
आता तुम्ही म्हणाल दरच वेळेला म्हणता, कारण म्हणजे दर वेळेला मी ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. मला नेहमी ऐकायला आवडतं, अजून काय मिळतं का, अजून काय मिळतं का, या गोष्टी ऐकायला आवडतात. उद्या डोळ्याच्या आरोग्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे उद्याला फ्युएल आहे ते डोळ्याचं फ्युएल आहे. कारण आता उष्णता आली, वाढायला लागली, डोळ्यांमध्ये जळजळ व्हायला चालू झाल्या. बघा तुम्ही मोबाईल टीव्ही बघताना असंच आपल्याला एक डोळे सूचना करत असतात, पण डोळ्यांची आपण थोडीशी अजून काहीतरी त्याच कसरत करायला लागतो आणि मग परत आणि हा त्याच्यात